अकोला किंवा अकोला महापालिकेत बहुमताच्या आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे। भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली आहे। एबीपी माझाने या संदर्भातलं वृत्त दिलेलं होतं आणि या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झालं। 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाहीये। 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 6 नगरसेवक आहेत। तर भाजपने दिलेल्या प्रस्तावानंतर आम्ही आमचा प्रस्ताव समोर ठेवलाय, अशी माहिती नितीन देशमुख यांनी दिलेली आहे। भारतीय जनता पार्टीला तात्काळचं आहे की बा हे नगरसेवक आमच्या जवळमध्ये दुसरे तुम्ही आमच्याकडे या। तशाच पद्धतीनं त्यांनाही वाटते काँग्रेसना की हे नगरसेवक आमच्या सोबत आहे, तुम्ही या। पण आजच्या तारखेमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ 38 नगरसेवक आहे आणि 34 नगरसेवक काँग्रेसच्या गटामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 34 नगर त्या ठिकाणी आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे 6 नगरसेवक जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेची सत्ता निश्चितपणे बसेल। म्हणून आजच्या तारखेमध्ये आमच्या पक्षाचा अद्यापर्यंत कोणता निर्णय झाला नाही। आम्ही आज आमचे 6 नगरसेवक आज पक्षासोबत आहे, एका दिल्याने आहे, एका मताने आहे आणि पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील तो निर्णय या ठिकाणी घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।